लोकधारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असून आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। या ठिकाणी शिवसेना पक्षाकडनं शहराध्यक्ष आणि त्यांचे उमेदवार यांनी आज या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे। काय सांगाल सर, अर्ज दाखल केलाय? शिवसेनेचे मुख्य नेते लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना रणांगणात उतरवलेलं आणि खूप चांगल्या पद्धतीने आज आमचे जिल्हा परिषद गट असतील, पंचायत समिती असतील, लातूर तालुका असेल, रेणापूर तालुका असेल, या ठिकाणी मोठ्या संख्येने उमेदवारी दाखल करण्यात आली। काय विजन असणार आहे विकासाचं? विजन भरपूर आहे। आज आपण बघतात रस्त्याचं आहे, ग्रामीण भागातल्या सोयीसुविधेला काहीच कुणाचं लक्ष नाही आहे। एकनाथजी शिंदे साहेबासारखा लोकाभिमुख काम करणारा नेता जर त्यांच्या सदस्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना जर संधी दिली तर ग्रामीण भागात नवीन क्रांती आल्याशिवाय राहणार नाही। त्यात रस्ते आहेत, पाणी आहेत, क्रीडांगण आहे, अभ्यासिका आहेत, तिथे येणारी सुविधा आहे, बसेसची सुविधा आहे, कॉलेजच्या मुलांना जायला यायला दळणवळणाची व्यवस्था आहे आणि जे शेतीमाल, शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गासाठी तिथे जाणारे वेअरहाऊस, असं बरंच काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल। सध्या पाहिलं तर आपल्या विरुद्ध बलाढ्यशाही अशी उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, त्यांच्याशी आपली लढाई काय रणनीती असेल? नाही, शिवसेनेचे उमेदवार आमच्या पाठीमागे एकनाथजी शिंदे साहेब आहेत। आमचे सुद्धा उमेदवार जरी सर्वसामान्य घरातले असले तर त्यांच्या गळ्यात भगवा आहे आणि त्यांच्या पाठीमागे एकनाथजी शिंदे साहेब उभे आहेत। त्यामुळे आम्ही कुठलीही ताकद असो त्याला आम्ही सामोरे जाऊ, पण मुद्द्यावर जे स्थानिक लोकांचे जे मुद्दे आहेत, विकासाचे मुद्दे आहेत, या मुद्द्यावरच आम्ही राजकारण करू आणि नक्कीच लोकांना न्याय देण्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही जिंकू। असणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरलेला, काय विजन आहे विकासाचं? सर्वप्रथमतः शिवसेना मी ॲडव्होकेट सचिन महादेव पांडवळे, तांदुळजा जिल्हा परिषद गटातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सचिन दानेजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि संपूर्ण लातूर शिवसेना वतीने। खरं तर पाहिलं तर सर्वसामान्याला जर कोणी न्याय देत असेल, सर्वसामान्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे किंवा सर्वसामान्याच्या माणसांना देखील कुठंतरी राजकारणामध्ये उतरून जनतेच्या विकासासाठी कामं करायचे असतील तर त्यासाठी शिवसेनेने मला संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं मी सोनं करणार। सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी मी माझी उमेदवारी अर्ज दाखल केली। तुमच्या विरुद्धामध्ये बलाढ्य असे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यासारखे, काय रणनीती असेल? हो, निश्चितच ते बलाढ्य असतील, पण आमच्या शिवसेनेच्या इच्छाशक्तीपेक्षा ते बलाढ्य नाही आहेत, कारण शिवसेना ही सर्वसामान्यांची आहे आणि ते बलाढ्य असतील, नावाला मोठे असतील, पण जर खरा विकास करायचा असेल तर शिवसेनेचाच जनता ही शिवसेनेचाच हात धरणार आहे आणि शिवसेनेकडेच पाहून मतदान करणार आहे। जनतेचा कौल भेटेल ना? 100% भेटणार। काय आश्वासन द्याल जनतेला? मी जनतेला एवढंच आश्वासन देऊ इच्छितो, एकदा फक्त संधी द्या, लातूर तालुक्यामधून शिवसेनेला एकदा संधी द्या आणि शिवसेनेचं काम काय आहे ते एकदा तुम्ही बघा। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तुमच्याकडनं विकासिका असं कुठलं मेन धोरण असेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता प्रशासनाच्या जे काही सोयीसुविधा आहेत, योजना आहेत, त्या फक्त नातेवाईक, जात, आपल्या जवळचे असे बघूनच दिलं जाते। सर्वसामान्याला कुणीही विचारत नाही। पहिली गोष्ट म्हणजे त्या सर्वसामान्यापर्यंत जी काही योजना असतील प्रशासनाच्या त्या पोहोचण्याचं काम मी करणार आहे। शिवसेनेमध्ये निष्ठावंतांना न्याय भेटतो का? 100% निष्ठावंतांना न्याय भेटतो।